हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल क्रॅक एक्झाम. मी आहे सुमय्या आणि तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात इंग्लिश ग्रामर, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. बघा, आपल्याला जर बुक्स आणि नोट्स किंवा टेस्ट सिरीज जर हव्या असतील देन यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर आय हॅव रिटन. पुंडे सरांचा नंबर मी वरती लिहून ठेवलेला आहे. नंबर इज 9665484048. ओके, without wasting much time we will start our today's topic. What is today's topic? Today's topic is clause. In this video we are going to see clause, what is the difference between clause and phrase and what are the types of the clause. आपण या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत? क्लॉज म्हणजे काय, फ्रेजेस आणि क्लॉज मध्ये काय डिफरन्स आहे आणि क्लॉजेसचे वेगवेगळे प्रकार यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत विथ देअर एक्झाम्पल्स. तर मग विदाउट वेस्टिंग मच टाइम आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, क्लॉज आणि पहिला आपण क्लॉज आणि फ्रेजेस यांच्यामध्ये डिफरन्स बघूया. आता क्लॉज म्हणजे काय? क्लॉज म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड. व्हॉट इट मीन बाय क्लॉज? ग्रुप ऑफ वर्ड्स. आता तुमच्या मनात शंका येईल, मॅडम तुम्ही सांगितलेला फ्रेज म्हणजे सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड. फ्रेज म्हणजे सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड, बरोबर आहे. फ्रेज म्हणजे सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड. मग यामध्ये डिफरन्स काय आहे? बघा, क्लॉज मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना असते. सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना असते. आणि फ्रेज मध्ये वर्ब नसतोच. फ्रेज मध्ये वर्ब नसतो. हा मेन डिफरन्स आहे दोघांमध्ये ओळखण्याचा की क्लॉज कोणतं आणि फ्रेज कोणतं. कळालं? हा मेन डिफरन्स आहे. वर्ब नसेल तर ते आहे फ्रेज आणि वर्ब असेल, ग्रुप ऑफ वर्ड आहे आणि यामध्ये रचना सब्जेक्ट प्लस वर्ब अशी दाखवते तर ते येणार क्लॉज मध्ये. मग आता त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते कोणते आहेत त्याचा अभ्यास आपण आता करूया. मित्रांनो तिकडे आपण म्हणू शकतो की यामध्ये दोन प्रकार आहेत. कशामध्ये? क्लॉजेस मध्ये दोन प्रकार आहेत, मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. देर आर मेन टू टाइप्स इन क्लॉजेस. देर आर मेन टू टाइप्स. विच आर दोज? फर्स्ट इज मेन क्लॉज. मेन क्लॉज and second is subordinate clause. आता यालाच मेन क्लॉजलाच आपण इंडिपेंडंट असं ओळखतो. इंडिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर ते मुख्य वाक्य झालं. काय झालं? मुख्य वाक्य. आता सबऑर्डिनेट म्हणजे काय? तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गौण वाक्य. आणि यालाच अजून एक दुसरा पर्याय आहे किंवा दुसरा शब्द आहे डिपेंडंट. हे झाले दोन मेन प्रकार. पुन्हा या सबऑर्डिनेट मध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत बघा. पहिलं आहे नाउन क्लॉज. दुसरं आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरं आहे ऍडवर्ब क्लॉज. आता या ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा म्हटलं जातं. अँड ऍडवर्ब पण म्हणतात किंवा ऍडवर्डाइल असं सुद्धा म्हणतात. ओके, नाउ विल सी मेन क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे काय हो? तर हे असतं स्वतंत्र असतं. याला कशाची गरज नसते किंवा याचं मिनिंग हे ते इंडिकेट करतं, संपूर्ण मिनिंग देतं आणि दुसऱ्या वाक्याची त्याला गरज नसते. आता याची उदाहरणं बघूया आपण. पहिलं उदाहरण मी लिहिलेलं आहे बघा. द विंड ब्लोज. द विंड ब्लोज म्हणजे काय? वारा वाहतो. वाक्य पूर्ण आहे, याला काही दुसऱ्या वाक्याची गरज नाहीये. पुढे बघा, आय टीच. आता मी शिकवत आहे. आय टीच मी शिकवते. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पुढे याचं आपण जोडलं तर याची गरज आहे, पण याची गरज आहेच असं नाहीये. पुढे आय लाईक मिल्क. मला दूध आवडतं. वाक्य पूर्ण आहे. म्हणजेच काय? हे
क्लॉज जे आहे आपण असंही म्हणू शकतो की क्लॉज हे सेंटेन्स सुद्धा असतात. सेंटेन्सला आपण क्लॉज सुद्धा ग्राह्य धरू शकतो. पुढचा भाग बघूया. आता आपण बघूया नाउन क्लॉज. हे पहिला प्रकार आहे कशातला, तर सबऑर्डिनेट क्लॉजचा हा पहिला प्रकार आहे. आता हे नाउन क्लॉज कशाचं काम करतं, तर इट प्लेज रोल ऑफ नाउन. कशाचं काम करतं, तर हे नाउनचं काम करतं. जेव्हा नाउन, आता आपल्याला माहित आहे नाउन म्हणजे काय, प्रत्येक वस्तूला किंवा जगाच्या पाठीवर प्रत्येकाला दिलेलं स्पेसिफिक नाव, हे ते आपण म्हणतो की ते नाउन आहे. पण अशा काही सिच्युएशन असतात की ज्यावेळी एकच शब्द हा सफिशियंट नसतो. नाउन इंडिकेट करायला किंवा नाउन सांगायला एकच शब्द हा सफिशियंट नसतो. तर ते आपण कधी वापरतो, अशा वेळी आपण काय वापरतो, तर त्यावेळी क्लॉज वापरतो. काय वापरतो, कसं वापरतो बघा. टू नेम समथिंग व्हेन अ सिंगल वर्ड इज नॉट इनफ. मी आता हेच सांगितलं. जर आपल्याला कशाला सांगायचं असेल किंवा कशासाठी तर आपल्याला नेम द्यायचा असेल आणि एक सिंगल वर्ड आपल्यासाठी सफिशियंट नाही आहे, त्यावेळी आपण काय वापरतो, तर नाउन क्लॉज हे वापरतो. आता ते काय काम करतं, मग काय काम करतं, तर ते नामाचंच काम करतं. कशाचं काम करतं, तर ते नामाचंच काम करतं. आता इथं मी त्याचे काही टिप्स लिहिलेले आहेत. तुम्हाला त्या ट्रिक्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ट्रिक्स आहेत ह्या की कसं ओळखायचं की ते नाउन क्लॉज आहे. इथं मी 2 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत तुमच्या समोर, जेणेकरून ट्रिक्स आणि एक्झाम्पल्स आपले मॅच व्हावेत. आता बघा आपण कसं ओळखायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन तुम्हाला की तुम्ही या वाक्यांमध्ये असं शोधा की त्या वाक्यांमध्ये हे शब्द आहेत का आधी बघा. कोणते हो, हाऊ, इफ, दॅट, WH वर्ड. म्हणजे WH वर्ड जे असतात हे तुम्हाला माहित आहे. WH वर्ड वेगवेगळे आहेत. व्हॉट आहे, वेन आहे, वेनेवर आहे. WH ने स्टार्ट होणारे त्या शब्दांना आपण म्हणतो WH वर्ड. आता वाक्यामध्ये WH वर्ड आहे का हो, आहे का आधी बघा. हो आहे. आता या वाक्यामध्ये पण व्हॉट एव्हर आहे आणि इथंही हाऊ आहे. WH वर्ड हे आहेत. चला मग आता हे आपल्याला पहिलं कळालं WH तर आहे. दुसरं काय करणार आपण की त्याला आपण व्हॉटनी प्रश्न विचारणार. आता कशाला व्हॉटनी प्रश्न विचारणार, शी इज नॉट इंटरेस्टेड इन. ओके, शी इज नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट एव्हर ही से. याचाच अर्थ काय होतो, ती त्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये, ज्यामध्ये ती त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये असंही आपण म्हणू शकतो. शी इज नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट एव्हर ही से. तो जे काय बोलतोय त्याच्यात ती इंटरेस्टेड नाहीये. दुसरं वाक्य काय आहे, हाऊ शी बिहेव वॉज नॉट गुड. आता इथं जर आपण व्हॉटनी प्रश्न विचारला, व्हॉट काय, तर ती इंटरेस्टेड नाहीये. कशामध्ये ते आपण नंतर सांगू शकतो. व्हॉटनी प्रश्न विचारल्यावर आपल्याला त्याचं उत्तर मिळते. इथे हाऊ शी बिहेव, इथनं जर आपण वाक्य कट केलं, हाऊ शी बिहेव was not good, not interested in whatever he say. वाक्य आधी आपण तोडायचं म्हणजे आपल्याला 2 वाक्य मिळतात. म्हणजे 2 वाक्य मिळणार आपल्याला आणि त्यातलं कुठलं क्लॉज आहे ते आपल्याला ओळखता येतं. बघूया आता. आता बघा व्हॉटनी प्रश्न जर मी विचारला, काय कशात ती इंटरेस्टेड नाहीये, उत्तर काय मिळणार आहे मला, हे मिळणार आहे. ओके, व्हॉट एव्हर ही से, तो जे काही बोलेल ते. दुसऱ्या वाक्यामध्ये जर मी व्हॉटनं प्रश्न विचारला, व्हॉट वॉज नॉट गुड, पण व्हॉट काय, हाऊ शी बिहेव म्हणजेच काय, व्हॉट म्हणजे कसं काय, तर त्यावेळी मी जे प्रश्न विचारला त्यावेळी मला उत्तर हे मिळालं. नंतर अजून एक टिप मी सांगू शकते की कन्फर्म करा. कशाने, तर त्याला प्रोनाउन सोबत तुम्ही रिप्लेस करायचं. बघा आता प्रोनाउन कोणकोणते आपण वापरू शकतो, सच ॲज आहे, ही आहे, शी आहे, दे आहे, इट आहे, यू आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ज्यावेळी आपण याला एखाद्या प्रोनाउन सोबत जर रिप्लेस केलं तर त्याचं उत्तर काय येतं हे पण आपण जर पडताळणी केली तर आपल्याला नक्की सांगता येईल की तो क्लॉज असेल, तो नाउन क्लॉज असेल. ओके, आता बघूया कसं रिप्लेस करायचं. आता समजा मी व्हॉट एव्हर ही से या ऐवजी फक्त जर मी दॅट असं वापरलं, शी इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट, संपला विषय. जर मी तिथे या पूर्ण या ग्रुप ऑफ वर्ड ऐवजी जर मी दॅट जरी वापरलं तरी तिथं अर्थ पूर्ण होतोय. ती त्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये, संपला विषय. दुसऱ्यामध्ये हाऊ शी बिहेव्ड याच्यासाठी जरी मी दॅट वापरलं, दॅट वॉज नॉट गुड, ते बरोबर नव्हतं, झालं. इथंही विषय आपल्याला कळतोय काय, ते बरोबर नव्हतं. काय, ते बरोबर नव्हतं. पण ते म्हणजे काय बरोबर नव्हतं, तर हाऊ शी बिहेव. म्हणून आपण याला म्हणतो हाऊ शी बिहेव्ड हे जाणार नाउन क्लॉज मध्ये आणि व्हॉट एव्हर ही से हे सुद्धा जाणार नाउन क्लॉज मध्ये.
आय होप तुम्हाला या टिप्स कळाल्या असतील. आय होप तुम्हाला या टिप्स कळाल्या असतील. आपण बघा नाउन क्लॉज बघितला. नाउन क्लॉज सोबत कशासाठी, कधी, काय, का वापरतात, नाउन क्लॉज म्हणजे काय, आयडेंटिफाय आपण कसं करायचे, आणि त्याला अनुसरून आपण 2 वाक्य सुद्धा अभ्यासलो आहोत. अजून काही उदाहरणं आहेत बघा तुमच्या समोर. पहिलं उदाहरण आहे whoever is the last one to leave turns off the light. पहिल्या सुरुवातीला आपण आता या वाक्याचे 2 भाग करूया. 2 भाग कुठून होतात बघा. कोण जे लास्ट असेल बाहेर पडणार इथं, आणि इथून हा टर्न ऑफ द लाईट, हे झालं 2 त्याचे भाग झाले. टर्न ऑफ द लाईट हे एक भाग आणि वरचा एक भाग झाला. आता व्हॉट नी प्रश्न जर आपण विचारला, कशाला, टर्न्स ऑफ द लाईट, याला जर आपण व्हॉट नी प्रश्न विचारला तर आपल्याला येणारं उत्तर हे असतं. बरोबर. whoever, what, काय, whoever is the last one to leave, जे कोणी लास्ट येणार असेल त्यांनी काय करा, लाईट ऑफ करा. आता या ठिकाणी हे जे नाउन क्लॉज आहे हे कशा पद्धतीनं काम करतं, तर या ठिकाणी सब्जेक्टच्या पद्धतीनं ते काम करतं. सब्जेक्टच्या पद्धतीनं ते काम करतं. दुसरं वाक्य बघूया. प्लीज टेल मी हु लेफ्ट हिज शूज ऑन द फ्लोर. प्लीज टेल मी हु लेफ्ट हिज शूज ऑन द फ्लोर. आणि अजून एक तुम्हाला सांगते बघा, मगाशीच आपण टिप्स मध्ये बघितलेलं, हुमेवर WH क्वेश्चननी जिथे सुरुवात असेल तिथून तो क्लॉज चालू होणार. हे आपल्या मी मगाशी टिप्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं. आता इथंही 2 वाक्य आहेत. प्लीज टेल मी, मला सांगा. आता कुठून, हु लेफ्ट हिज शूज ऑन द फ्लोर, तर येणारा जो हा क्लॉज आहे हा इथून होणार. हु लेफ्ट हिज शूज ऑन द फ्लोर. आणि ते काय करतंय, तर ते ऑब्जेक्टचं काम करते. कशाचं काम करते, ऑब्जेक्टचं काम करते. एवढे डिटेल आपल्याला काही नाहीये जायचं, पण नाउन क्लॉज ओळखता आला आपल्याला बास आहे. पुढे, द गर्ल विथ द रेड ड्रेस इज, द गर्ल विथ द रेड ड्रेस इज, हे एक मेन झालं. आता पुढचा येणारा म्हणजेच काय, हा मेन क्लॉज आहे. आणि आता पुढचा जो आहे WH ने स्टार्ट होते. हु आय वॉन्ट ऑन माय टीम, म्हणजेच काय, तिला माझ्या टीम मध्ये किंवा ती माझ्या टीम मध्ये पाहिजे आहे. म्हणजेच काय, इथं ते कॉम्प्लिमेंट दिलं जाते. कॉम्प्लिमेंट दिले जाते किंवा आपण त्याला प्रेडिकेट असं सुद्धा म्हणू शकतो. तर त्या मुलीसाठी हे कॉम्प्लिमेंट दिलं जाते. म्हणून हे जे येणारं असणार आहे क्लॉज पुढचं, हु आय वॉन्ट ऑन माय टीम, म्हणजे ती मला टीम मध्ये पाहिजे, म्हणजे तीच मला ती टीम मध्ये पाहिजे. तर इथं झालं ते नाउन क्लॉज. ओके, नाउन साठीच ते आपण इथं घेतलेलं आहे. कळालं का. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपलं नाउन क्लॉज हे झालेलं आहे. आता पुढे आपण बघूया ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता बघूया ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला त्यासाठी ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ते नामाविषयी माहिती सांगतं. काय करतं, नामाविषयी माहिती देतं. बरोबर, अधिकची माहिती देतं किंवा इट मॉडिफाईज नाउन. मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, तर बघा, दिस इज अ और इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच प्लेज रोल ऑफ ऍडजेक्टिव्ह. एका शब्दात जर ऍडजेक्टिव्ह आपल्याला सांगता येत नसेल त्यावेळी आपण ग्रुप ऑफ वर्ड वापरला ते ऍडजेक्टिव्ह मेन्शन करायला, तर अशा वेळी तो बनतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता हे ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत बघा मित्रांनो, ज्या मी बोर्डवरती लिहून ठेवलेल्या आहेत. आता सर्वात पहिली एक ट्रिक आहे की हे क्लॉज येतात कुठे, म्हणजे कुठे येतात, कुठे वापरली जातात किंवा कशी वापरली जातात. तर लक्षात ठेवा नेहमी मित्रांनो की हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो हा नेहमी राईट आफ्टर द नाउन, म्हणजेच काय, ज्या नाउनला ते मॉडिफाय करणार आहे त्या नाउन नंतर ते लगेच असतं. म्हणजेच काय, इथं मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे आफ्टर द नाउन विच दे मॉडिफाय, म्हणजे ज्या नाउन साठी ते काम करत आहेत त्या नाउन नंतर ते लगेच येतात. ही झाली ट्रिक नंबर 1. दुसरी ट्रिक बघा की लगेच त्याच्या नंतर किंवा ज्या नाउन नंतर जे क्लॉज स्टार्ट होतं त्यांची सुरुवात मोस्टली रिलेटिव्ह प्रोनाउननी होते. रिलेटिव्ह प्रोनाउन आता आपण शिकलेलो आहे प्रोनाउनच्या भागामध्ये, तरीही मी इथं लिहून ठेवलेली आहेत हु, हुम, विच, हुज. ओके, ही आहेत रिलेटिव्ह प्रोनाउन. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आता हे पण तिथं नाउन मध्ये सुद्धा होतं.
मग यामध्ये काय फरक आहे? नाऊनच्या वाक्यामध्ये आपण ज्यावेळी बघितलं, नाऊन क्लॉजच्या वाक्यामध्ये बघितलं, त्यावेळी त्यांची सुरुवात पण यानी होत होती. पण यात काय फरक आहे? तर मेन फरक हाच आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं व्हेरी IMP मी लिहिते का, तर जो पहिला मी टिप सांगते तुम्हाला किंवा ट्रिक सांगते ती काय आहे, आफ्टर द नाउन आलं आणि जर ते रिलेटिव्ह प्रोनाउननी सुरुवात होत असेल तर ते डेफिनेटली ऍडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. आणि आपण आता नाउन क्लॉज मध्ये व्हॉट नी प्रश्न विचारत होतो. काय आता इथं कसं विचारायचं आहे, तर इथे विच आणि व्हॉट टाईपनी जर आपण प्रश्न विचारला तर येणारं जे आपलं उत्तर असेल ते असेल ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं. तर मित्रांनो, आपण पुढे आता याची उदाहरणे बघूया. मित्रांनो, आपल्या समोर आता इथं ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे एक्झाम्पल्स मी लिहून ठेवलेली आहेत. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे पिझ्झा, विच मोस्ट पीपल लव्ह इज नॉट व्हेरी हेल्दी. आता यामध्ये आपण आता कसं ओळखणार आहे, पिझ्झा हे नाउन आहे आणि याच्या लगेच जे नंतर आलेलं आहे विच मोस्ट पीपल लव्ह. ओके, या पिझ्झा साठी हे ग्रुप ऑफ वर्ड काम करत आहे आणि त्याच्यासाठी जास्तीची माहिती आपल्याला सांगत आहे, म्हणून ते होणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज. बघा, विच म्हणजेच काय, रिलेटिव्ह प्रोनाउननी याची सुरुवात झालेली आहे आणि हे जे इज नॉट व्हेरी हेल्दी हे दुसरा पार्ट झाला त्याचा. पिझ्झा साठी हे इथं काम करत आहे, मुख्यत्वे पिझ्झा साठी काम करतोय. म्हणजेच आपल्या ज्या मी ट्रिक सांगितल्या होत्या, इट कम्स इमिडिएटली और इट कम्स आफ्टर द नाउन. हे नाउन आहे त्याच्या लगेच ते पुढे आलेलं आहे. पुढे तसंच बघूया, फ्रूट दॅट इज ग्रोन ऑर्गॅनिकली इज एक्सपेन्सिव्ह. आता कुठलं एक्सपेन्सिव्ह आहे, विच टाईप. विच टाईप जर आपण आता इथं विच टाईप विचारलं किंवा व्हॉट टाईप म्हटलं, व्हॉट टाईप जर मी इथं विचारलं तर काय, आपण इथं फ्रूट साठी सांगतोय. व्हॉट टाईप, कुठल्या टाईपचं, दॅट इज ग्रोन ऑर्गॅनिकली. म्हणजेच काय, दॅट इज ग्रोन ऑर्गॅनिकली हे झालं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. पुढचं वाक्य आहे बघा, स्टुडंट्स हु वर्क हार्ड गेट गुड ग्रेड्स. आता यामध्ये येथे की व्हॉट टाईप ऑफ स्टुडंट्स, कसले स्टुडंट्स, या स्टुडंटसाठी ही जास्तीची माहिती सांगते. कसले स्टुडंट, हु वर्क हार्ड. काय आलं, हु वर्क हार्ड हे झालं, हु वर्क हार्ड झालं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अगदी सोपं आहे, फक्त आपल्याला माइंड मध्ये ठेवायचं आहे की हे स्टार्ट होतात अशा रिलेटिव्ह प्रोनाउननी स्टार्ट होतात आणि ते लगेच नाउनच्या पुढेच असतात. आता बघा, ग्रँडपा रिमेंबर्स द गोल्डन डेज व्हेन देयर वॉज नो टेलिव्हिजन. आता ग्रँडपा रिमेंबर्स द ओल्ड डेज व्हेन देयर वॉज नो टेलिव्हिजन. यामध्ये काय असेल हो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मीही एका मिनिटामध्ये लगेच त्याचं उत्तर तुम्हाला लिहितीये. आता बघा, ही कधीची गोष्ट आहे, व्हेन नी इथं वाक्य जोडलेलं आहे, म्हणून व्हेन देयर वॉज नो टेलिव्हिजन हे कशाबद्दल माहिती सांगते, तर त्या ओल्ड डेज बद्दल माहिती सांगते. इथं कदाचित तुमचं कन्फ्युजन होईल, ग्रँडपा आणि ओल्ड डेज, पण हे ग्रँडपा साठी जास्त माहिती नाही सांगणार, त्या ओल्ड डेज साठी जास्त माहिती सांगत आहे. म्हणून याच्या लगेच पुढे आलेलं कोणतं वाक्य आहे, ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअरली कळाला असेल. जर यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आता आपण बघूया पुढचा क्लॉज. आता आपण बघूया ऍडवर्ब क्लॉज. आता ऍडवर्ब क्लॉज काय करतो, हे देखील ऍडवर्बचंच काम करतो. ज्या ठिकाणी एका शब्दामध्ये आपल्याला बोलता येणार नाही त्यावेळी जर तिथं ग्रुप ऑफ वर्ड घेतला आणि ते ऍडवर्बचं जर काम करत असेल तर त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब क्लॉज. आता टिप्स, आता ह्या कशा ओळखायच्या आपण किंवा ट्रिक्स म्हणून हे कसं ओळखायचं, तर हे नेहमी सबऑर्डिनेट कंजक्शन ही ह्याची सुरुवात होत असते. तर ते कोणकोणते आहेत, तर ते मी खाली लिहिलेले आहेत. बघा, टाइमचं जर सांगायचं असेल, प्लेसचं जर सांगायचं असेल तर रिझनचं असेल, कॉन्ट्राक्टचं असेल, मॅनर्स असेल, तर हे वेगवेगळे सबऑर्डिनेट कंजंक्शन मी लिहून ठेवलेली आहेत. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. पुढे जाऊया. दुसरी टिप काय आहे बघा, दुसरी टिप आहे की जर आपण क्वेश्चन जर विचारला कोणता, हाऊ, व्हेन, वेअर, वाय, हा जर आपण क्वेश्चन विचारला तर येणारं उत्तर हे आपलं ऍडवर्ब क्लॉज असतं. आणि हे कुठं कुठं असतात, तर बिगिनिंग मध्ये असतात किंवा मिडलला तर येतात किंवा एंड पोझिशनला तर येतात. आता आपण त्याची वाक्य बघूया, म्हणजे अजून जरा चांगलं आपल्याला समजेल. तुम्ही लिहिणारे हे सबऑर्डिनेट कंजंक्शन सुद्धा लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आता बघूया एक्झाम्पल्स.
बघा काही उदाहरणं मी तुमच्या समोर लिहिलेली आहे. ऍडवर्ब क्लॉज जे आपल्याला ऍडवर्बचं रोल प्ले करतं. तर ते कसं ओळखायचं? आता बघा पहिलं उदाहरण आहे, इफ यू पे युअर बिल्स ऑन टाइम यू कॅन हॅव अ गुड क्रेडिट स्कोर. आता इथं बघा बिगिनिंग मध्येच आलेलं आहे इफ यू पे युअर बिल्स ऑन टाइम. हे जे आहे हे सुरुवातीलाच आलेलं आहे, म्हणजेच काय तर हे ऍडवर्बचं रोल करत आहे आणि हे ग्रुप ऑफ वर्ड आहे. काय बघा, इफ यू पे युअर बिल्स ऑन टाइम यू कॅन हॅव अ गुड क्रेडिट स्कोर. यू कॅनच्या आधी जो येणारा आहे तो होणार ऍडवर्ब क्लॉज. बघा हे प्रत्येक वेळी तुम्ही टिप्सचा विचार डोक्यामध्ये ठेवला पाहिजे आणि मग तुम्ही इझिली ते फाइंड आउट करू शकता. बघा दुसरं आहे आता मिडल मध्ये येतं. ते मिडल मध्ये कसं येतं तर बघूया. चॉकलेट बिकॉज इट हॅज अ लो मेल्टिंग पॉइंट कॅन बी डिफिकल्ट टू बेक. आता बघा मगाशी जर मी सांगितलेलं तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शननी सुरुवात जर होत असेल तर ते सुद्धा ऍडवर्ब क्लॉज असतात. आता इथं बिकॉज आहे बघा. रिझन सांगते की नाही, हे कशाचं सांगते रिझन तर ते चॉकलेट बद्दल रिझन सांगते. म्हणजेच काय, बिकॉज इट हॅज अ लो मेल्टिंग पॉइंट. मग तो जो ग्रुप ऑफ आपल्याला वर्ड मिळाला तो असेल ऍडवर्ब क्लॉज आणि तो आलेला आहे मिडल मध्ये. आता बघा एंडला कसा येतो. बघा एंडला कसा येतो, गिव्ह अस अ कॉल व्हेन यू गेट बॅक फ्रॉम युअर ट्रिप. आता गिव्ह अस अ कॉल कशासाठी तर बघा इथं व्हेन यू गेट बॅक फ्रॉम युअर ट्रिप हे जे येणार आहे हे शेवटी आलेलं आहे ते असेल ऍडवर्ब क्लॉज. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे क्लॉज संदर्भात जे काही तुम्हाला टिप्स मी आज दिलेल्या आहेत त्या तुम्हाला अत्यंत उपयोगी आहेत. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत.